नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आषाढी एकादशी निमित्त तिळगुळ आणि शेंगदाण्याची बर्फीची रेसिपी. अतिशय खायला टेस्टी लागते आणि उपासाला तुम्हाला चालत असेल ना तर तुम्ही खाऊसुद्धा शकता. नाही चालत असेल तर बनवूनसुद्धा ठेवू शकता किंवा मुलांना देऊ शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याला छानपैकी असं खरपूस म्हणजे फोल निघेल बा इतपत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. भाजताना खूप जास्त हाय फ्लेमवर नाही भाजायचं, करपून जातात लवकर. तर मीडियम फ्लेमवर याला भाजायचं आहे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर तीळसुद्धा मी 1 कप घेतलेली आहे. तिलासुद्धा आपल्याला अगोदर भाजण्याचा आधी साफ करून घ्यायची, नंतरच तिला भाजायला टाकायचं. साफ करून घ्यायची म्हणजे चांदणीने छानून घ्यायची किंवा धुवून घ्यायची. त्यानंतर हिला वाढल्यानंतर आपल्याला हिला अशी छानपैकी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि ही सुद्धा छान अशी तडतडेल बा, आवाज येतो याचा तडतडताना आणि तीळसुद्धा फुगली जाते. तर मग समजून जायचं की तीळसुद्धा छान अशी भाजली आहे बा. तर हिलासुद्धा आपण काढून घेऊया आणि नंतर थंड करून घ्या. थंड करून झाल्यानंतर मी शेंगदाण्याचे फूल काढून घेतलेले होते, साफ करून घेतले आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पल्स मोडवर दरदरं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त एकसारखं वाटायचं नाही, नाहीतर तेल सुटते थोडं. म्हणून थोडंसं पल्स मोडवर दोन्ही वस्तू तीळ आणि शेंगदाणे असे वाटून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला यामध्ये दोन्ही हे मिक्स करायचं आहे व यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर टाकायचं आहे आणखी टेस्टी वाटण्यासाठी. हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकायचं. बट टाकल्याने आणखी थोडी रिचनेस आणि टेस्टपणा छान येते. सोबतच थोडीशी विलायचीसुद्धा टाकलेली आहे आणि हे सगळं अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याला साईडला ठेवायचं आणि ज्याही ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला सेट करायचं असेल ना, त्याला थोडंसं तूप लावून असं सेट करून ठेवून द्यायचं, तूप लावून ठेवून द्यायचं. नंतर आता पाक बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी कढाईमध्ये 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच तूप टाकायचं. त्यामध्ये मी 1.5 कपच्या जवळपास गूळ टाकलेला आहे. सोबतच पाऊण कप असं पाणी टाकलेलं आहे, थोडंसंच टाकायचं. आणि याला छानपैकी असं मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत असे बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. आता छान असे बबल्स आलेले आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळून गेलेला आहे. तर आता आपल्याला जे अगोदर आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते यामध्ये थोडं थोडं असं टाकायचं आहे. तर मी हे सगळं टाकून दिलं. टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवून द्यायची मिक्स करायच्या वेळेस आणि नंतर आपल्याला लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे. सुरुवातीला आपल्याला मीडियम ठेवायची होती आणि आत्ता मिक्स करताना लो ठेवायची. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. यामध्ये थोडंसं 1 चम्मच आणखी तूप टाकायचं, जेणेकरून जे मिश्रण आहे ना ते कढाईला सोडेल बा, म्हणजे छानपैकी असं मिश्रण तयार होईल बा. अशासाठी आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बर्फीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याला खूप जास्त असं शिजवण्याची आवश्यकता वगैरे नाही आहे, कारण की सगळ्या वस्तू अशा अगोदरच आपण भाजून आणि शिजवून घेतलेल्या आहे. तर आता मी फक्त 1 ते 2 मिनटं मिक्स केल्यानंतर याला होऊ दिलं आणि लगेच मग ताटामध्ये जो ताट आपण सेट करून ठेवलेला होता ना त्यामध्ये टाकायचा आहे आणि पटापट ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही मिक्स करताना त्यावेळेससुद्धा पटापट मिक्स करायचं. असं हळूहळू करायला बसाल ना तर थोडंसं गुठल्या होईल बा, त्यासाठी पटापट गरम असताना ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या आहे. छानपैकी असं सीट करून झाल्यानंतर ताटामध्ये यावर मी गार्निशिंगसाठी जे पंपकिन सीड असते ना ते टाकले आहे. सोबतच थोडीशी तीळ टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता वगैरे, बदाम वगैरे, काजू वगैरे जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं असं चम्मचने असं दाबल्यासारखं करून घेतलेलं आहे किंवा वाटीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याला बरोबर सेट करून ठेवू शकता. मग मी याला झाकून 1 ते 2 तास ठेवून दिलं. त्यानंतर याला मी कट मारून ठेवून दिले होते, जेणेकरून इझिली होईन बा नंतर कापायच्या वेळेस बा. तर अशा प्रकारे कापून ठेवल्यानंतर मी आणखी एकदा कापून घेतलं पूर्णपणे आणि आता तुम्हाला पूर्णपणे काढूनसुद्धा दाखवते. किती छान तरीकेने अशी तोंडात ठेवता बरोबर विरघळेल आणि अगदी मऊसूत नरम अशी झालेली होती. आणि अशी खायला तुम्हाला असं वाटणार नाही की चिकट चिकट वाटते बा. जशी बर्फी असते ना अगदी तशाच प्रकारे खरपूस मस्तपैकी झालेली होती.
तर आवडली असेल ना तुमची ही तुम्हाला ही रेसिपी, तर नक्की बनवून बघाल. बघा किती इझिली तुटत पण आहे आणि खायलासुद्धा टेस्टी झालेली आहे. आणि मेन म्हणजे तर ही खाणं अगदी हेल्दी आहे, मुलांना देणंसुद्धा हेल्दी आहे. याच्याने वजनसुद्धा वाढते मुलांच्या. जे छोट्या मुलांना तुम्ही अशी दिली आणि जे शुगरचे पेशंट असते ना, त्यांना साखरेच्या ऐवजी हे काही खायचं असलं गोड वस्तू, तर हे सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे ही शेंगदाणे तिळाची तीळ याची बर्फी तयार झालेली आहे. आवडली असेल आजची रेसिपी तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.